नमस्कार. सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. ज्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलाय तोच क्रिकेटचा खेळ शिरूरमध्ये म्हणजेच घोडनदीमध्ये आपण पाहतोय. आज क्रिकेटच्या या आपल्या सर्वांच्या लाडक्या खेळाला या रयतच्या मैदानावर खेळताना पाहणं तर एक वेगळा आनंद असतो आणि तोच आनंद रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून आपण घेतोय. रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवाराची ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आगमन होत आहे डॉक्टर प्रवीण गायकवाड सरांचं. आम्ही या रॉयल ट्रॉफीमध्ये डॉक्टर प्रवीण गायकवाड सरांचं हार्दिक असं स्वागत करत आहोत. घेऊन जातो तुम्हाला मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. रॉयल ट्रॉफी सुरू आहे. 6 षटकांची ही लढत, परंतु कुणाच्या बाजूने जाणार? मोईनबाई काझी एका बाजूला तर संतोष शेठ नागवडे यांचे हे एका बाजूला पाहायला मिळत आहेत. मलाही या स्पर्धेचा आजचा दिवस दिला गेला होता आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पहिल्यांदाच शिरूर शहरामध्ये समालोचन करण्याची संधी मिळते आणि माझाही या स्पर्धेतील हा शेवटचा सामना आहे. परंतु बरंचसं प्रेम तुमचं माझे अगदी जवळचे मित्र बंटी शेठ पाटील यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा योग आला. विशाल अलबर असतील, राहुलजी गोगडे असतील, हे सगळा मित्र परिवार आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून इकडे मिळाला. मग सौरभ शेळके असतील, हे सगळे या क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली. आणि आता पाहूयात आज पहिल्याच मॅच मध्ये जर पाहिलं तर सरपंच अन्नापूर पप्पूशेठ पवार यांचा संघ आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शंकरभाऊ रासकर यांचा संघ. तर आता 2 संघ जे मैदानात उतरत आहेत, एका बाजूला मोईनबाई काझी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय संतोष शेठ नागवडे यांच्या मालकीचा संघ. मालकांचाही उल्लेख गरजेचा आहे. बॅटिंगसाठी पुण्याच्या हडपसरचा फातिमा नगरचा खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय वाशिक शेख. ओ हो एक्सप्रेस बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. रायगडच्या उरण तालुक्यातून प्रथमेश मात्रे इकडे का आले दाखवून देत आहेत. एक्सप्रेस बॉल सादर केला. आयकॉन वर्सेस आयकॉन. जसं IPL मध्ये 4 आयकॉन आले आणि या आयकॉन पद्धतीच्या क्रिकेटला एक वेगळी झळाळी मिळाली. IPL आलं आणि भारताचं काय जगाचं क्रिकेट बदललं. आज शिरूर हो या वेळेला बॉल टपा पडतोय, फिरतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. लेग बाईटची धाव येते, धाव संख्या 1 वर येते. IPL येण्याच्या अगोदरचं क्रिकेट आणि IPL आल्याच्या नंतरचं क्रिकेट बदलून गेलंय अगदी. क्रिकेटमध्ये संगीत आलं, क्रिकेटमध्ये ग्लॅमर आलं, रंगीबिरंगी कपडे आले, लीग पद्धतीच्या मॅचेस आल्या, खेळाडूंवर बोली लागल्या गेल्या, संघ मालक आले आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी संघ मालकाला देखील एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. असेच मात्र IPLच्या धर्तीवर आपल्याकडे सुद्धा संघ मालक आलेले आहेत, त्यांनाही देखील एक वेगळं महत्त्व आहे. या क्रिकेटच्या स्पर्धा गावागावात होऊ लागल्या, तालुक्यात होऊ लागल्या. गावागावाच्या प्रीमियर लीग पाहतो, तालुक्याच्या प्रीमियर लीग पाहतो, जिल्ह्याच्या प्रीमियर लीग पाहतो, परंतु 2 जिल्ह्याची एकत्रित प्रीमियर लीग सध्या आपण पाहतोय. फुलटॉस दिशा दिले मात्र याला बॉल सीमारेषेच्या दिशेने, परंतु पाहूयात अडला जातोय भिंतीला आदळून. आणि तिकडे जर पाहिलं तर ऋतिक गजर आणि त्यांच्या जोडीला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये वाशिक शेख. श्रीगोंदा तालुक्याचं नाव सध्याच्या घडीला भारताच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेण्याचा प्रयत्न जो युवा खेळाडू करतोय, जे युवा टॅलेंट करतंय, मैदानाच्या आतमध्ये ऋतिक गजर आहे. मागील वर्षी श्रीतेज करंडकातील त्यांची बॅटिंग असेल, गेल्याच महिन्यात जर पाहिलं तर धडाकेबाज बिग बॅश मधील त्यांची बॅटिंग असेल आणि लातूरच्या अहमदपूर मधील 6 चेंडूतील 6 षटकार असतील. ऋतिक गजरचा डंका सर्व दूरपर्यंत वाजू लागलेला आहे. तेच बॅटिंग करतायत. ओ यावेळेला दांडी 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 गुल. प्रथमेश मात्रे अप्रतिम यॉर्कर. मोठी विकेट इकडे आली आहे. ऋतिक माघारी परततील. वाशिक यांची साथ देण्यासाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कोण येणार, कारण धाव 1 झाली आहे. 3 धावा झालेल्या आहेत आणि धावफलक जर विकेट जर पाहिलं तर इकडे 1 आलेली आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचे क्षण असणार आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत.
श्रीगोंदा कारखाना परिसरातील डोकराई या गावातील असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऋतिक देखील आय थिंक त्याच गावातले. तेजस जाधव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा कराव्या लागतील कारण क्रिकेटच्या खेळात संधी मात्र दोघांनाही मिळते आणि दोघांनाही कामगिरी इकडे करावी लागणार आहे. रयतच्या मैदानात खेळणं जसं महत्वाचं असताना रयतच्या मैदानात खेळायला सुद्धा भाग्य लाभतं आणि समालोचन करायला सुद्धा भाग्य लाभतं. आज ते आम्हाला मिळाले. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, वेगात बॉल या ठिकाणी टाकला जातोय. प्रथमेश काय बॉलिंग करतायत, जबरदस्त. आयकॉन म्हणून या स्पर्धेत का दाखल झालेत? जगातील टेनिस क्रिकेटचा सर्वात मोठा सोहळा पुढल्या महिन्यात रंगणार आहे, ज्याचा पुरस्कार 1 करोड रुपयाचा आहे आणि त्यामध्ये प्रथमेश म्हात्रेचं सुद्धा सिलेक्शन झालंय. या वेळेला फटका चांगला येताना पाहायला मिळतोय. तेजस यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. वा तेजस वा, बॉल सीमारेषा पार, चौकार. या 4 धावांनिशी दबाव थोडासा हटवलेला आहे. 7 धावा धावफलकावर झाल्यात. 6 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे शिस्तबद्ध आहे कारण 4:45 वाजलेले आहेत आणि शेवटची मॅच सुरू झाली म्हणजे जास्तीत जास्त 5च्या अगोदर ही मॅच संपेल सुद्धा. आणि चांगलं असतं ज्यावेळेला 6 ओव्हरच्या मॅच असतात, मॅच पाहायला मजा येते. टाइमात मॅच झाल्यानंतर अंधाराच्या अगोदर मॅचेस झाल्या तरी देखील मजा येते आणि ते इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 70 स्पोर्ट्सचं लाईव्ह कव्हरेज देखील आपण पाहतोय. जगभर मात्र त्यांनी धुमाकूळ घातलाय. मग किड्स असतील किंवा त्याचबरोबर जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज देखील पाहायला मिळतं. हो, फटका खेळला होता. सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. पहा, छोट्या छोट्या संधी असतात, त्या संधीचा फायदा या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि इकडे गोलंदाजीसाठी ओमकार उदावंत आलेत. पहिल्याच बॉलवर काही काळ हवेत बॉल राहिला परंतु कॅच नाही झाली. क्रिकेटच्या खेळात ही बातच न्यारी आहे. असं काही नाही की खेळणाराच आनंद घेतो, पाहणारा तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद घेतो. खेळणाऱ्याला जेवढं टेन्शन नसतं ना, पाहणाऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन असतं. काय होईल त्याच्या काळजाचे ठोके चुकत असतात. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळालाय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबते. 9 धावा धावफलकावर आहेत आणि असाच आहे हा क्रिकेटचा खेळ. मैदानात येऊन पहा तरी आनंद मिळतो, युट्यूबला पहा तरी आनंद मिळतो. धन्यवाद. धावसंख्या आता 15 वर जाते. या क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे. तुम्ही प्लास्टिक बॉलने खेळा, आनंद मिळतो. रबर बॉलने खेळा, आनंद मिळतो. टेनिस बॉलने खेळा, आनंद मिळतो. लेदर बॉलने खेळा, आनंद मिळतो. 50 षटकांचा क्रिकेट खेळा, आनंद मिळतो. 5 दिवसांचा खेळा तरी आनंद मिळतो. 1 दिवसाचा खेळा, 20 षटकांचा खेळा किंवा 6 षटकांचा खेळा तरी सुद्धा आनंद मिळतो. तोच आनंद आज शिरूरकर घेत आहेत. आणखीन एक बिग हिट. पायात टाकला होता बॉल, फेकलाय मात्र सीमारेषेच्या दिशेने. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे आणि दोघांना सुद्धा जिंकायचं आहे. रॉयल ट्रॉफी मध्ये टिकून राहायचं असेल तर बॅटिंग तर करावीच लागणार आहे आणि बॉलिंग सुद्धा. क्रिकेटच्या अद्भुत खेळाला आज आपण या ठिकाणी पाहतोय. आपण इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने घरच्यांचा मार सुद्धा सगळ्यात जास्त कशा वाचून खाल्ला असेल तर तो हाच क्रिकेटचा खेळ आहे आज शिरूर मध्ये. या वेळेला फटका फसला परंतु जाईल कव्हरच्या दिशेने. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल होता आणि धावसंख्या 2 ओव्हर 23 धावा धावफलकावर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाईल. अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 3 दिग्गज पंच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिरूर तालुक्याचं भूषण, ज्यांनी शिरूरचं नाव अगदी पश्चिम बंगाल
विविध राज्यांमध्ये नेलंय असे अमर साठे सर देखील नामवंत या ठिकाणी दाखल झालेत. गोलंदाजीमध्ये बदलाव केला जातोय. पुन्हा एकदा प्रथमेश म्हात्रे यांच्याकडेच चेंडू सोपवण्यात आलाय. तेजस जाधव यावेळेला तेजस यांच्यासाठी टाकलेला चेंडू पायावर करण्याचा प्रयत्न इकडे राहिला. धावसंख्या लेगबायच्या स्वरूपात 1 ने पुढे जाईल. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. यावेळेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो. स्क्वेअर लेग मिड विकेटला मार्गस्थ झालाय. टायमिंग नाही होऊ शकलं, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. प्रथमेश म्हात्रे आलेत. सध्या प्रथमेश नावाच्या खेळाडूंचा बोलबाला आहे व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा. प्रथमेश म्हात्रे, प्रथमेश पवार. क्रिकेटच्या मॅच नोटिफिकेशन आली तर सगळे क्रिकेटचे दर्दी अक्षरशः तुटून पडतात आणि टेनिस क्रिकेटचा जास्त प्रसार झाला युट्यूबमुळे. यावेळेला एक सुंदर फटका, नजाकत होती या फटक्यामध्ये. कव्हर्सला डोलावलाय. एक धाव घेतली आणि दुसरीचाही प्रयत्न केलाय. थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या ओव्हरमध्ये थोडस संयमाने खेळलं जाते. धावसंख्या जर पाहिली तर आता 28 धावा. एक विकेट माघारी परतले. ऋतिक गजर आउट झालेत आणि त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं धावफलक जर पाहिलं तर आता 34 वर जातोय. संतोष शेठ नागवडे आणि कंपनी. श्रीगोंदा तालुक्यातील खेळाडूंचा संच इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 वेगवेगळ्या तालुक्यांना एका मंचावर आणण्याचं काम मात्र बंटी पाटलांनी केलंय. रॉयल ट्रॉफीने केलंय, रॉयल ग्रुपने केलंय, साईराम मित्र परिवाराने केलंय आणि आज मात्र शिरूरचे दर्दी क्रिकेटचे चाहते आनंद घेत आहेत. ज्या ज्या ठिकाणी सावली आहे त्या त्या ठिकाणी प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॉल पाठीमागीच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. यानंतर येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी संतोष शेठ नागवडे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. बघता बघता या ठिकाणी ओव्हर संपतायत. त्या तीन ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 34 धावा. 1 विकेट माघारी परतलेली आहे. संतोष शेठ नागवडे 11 श्रीगोंदा. पाणी हरवते हरकत नाही. खराब झाला तर बदलून देण्यात येईल बॉल. पाचिक सिक्स साठी विशेष पुरस्कार देखील आलेले आहेत. बिग हिट टोलावलाय बॉल. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. विकेट नंबर 2. आणखीन एक विकेट इकडे आलेली आहे. संतोष शेठ नागवडे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला
मोईनबाई काझी यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जो जिंकणार आहे तो क्वालिफाय होणार आहे. मग ती टीम कोणती असेल याची सुद्धा चर्चा आहे. प्रशिक्षक यांची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. साकटचे राहुल येतात बॅटिंग करण्यासाठी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगली गोलंदाजी धीरज गायकवाड मागील मॅच मधील मॅन ऑफ द मॅच होते. याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. कुठेतरी धावसंख्येला कंट्रोल करण्याचा प्रयत्न. एक 55-60 पर्यंत धावसंख्या देखील चांगली असू शकते दोन्ही टीमचे स्ट्रेन पाहता. एका बाजूला वार्षिक शेख आहेत, एका बाजूला प्रथमेश म्हात्रे आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने. वा 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 जबरदस्त फटका. दीपक भाऊ राजकुमार पंचमुख पॅव्हिलियन वर मात्र बॉल मारलाय. षटकार. क्या बात आहे. शाळेतली मुलं मॅच पाहायला आलीत का? मग आवाज कुठे येतोय? टाळ्या सुद्धा वाजत नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण मजा नसते ज्या वेळेला टाळ्या आवाज शिट्या झाला नाही तर मजा सुद्धा नाहीये. आणि बच्चे कंपनी आली मॅच पाहायला. पुन्हा एकदा बिग हिट. वा 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 बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. राहुल कोळेकर गाव साकत तालुका श्रीगोंदा बॅटिंग करतायत आज शिरूर मध्ये म्हणजेच घोड नदी मध्ये. लगातारचा दुसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवले आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे 46 धावा. ओव्हर नंबर या ठिकाणी 4 पाहायला मिळत आहे. पहा पहिले 2 चेंडू एकही धाव नव्हती आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवर 12 धावा आल्यात आणि याला तर क्रिकेट म्हटलं जातं. नक्कीच मी माझे मित्र बंटी पाटील यांचा आभारी असेल. या स्पर्धेचा घटक आणि खरं तर शेवटचा दिवस येणं होतं परंतु स्पर्धाच खूप मोठ्या प्रमाणावर, परंतु आजचा दिवस त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल आभारी असेल. आणि ऑप्शन सोडण्यासाठी देखील घटक होऊ शकलो, परंतु शिरूर मधलं क्रिकेट जवळून अनुभवण्याची संधी या ठिकाणी मिळते. वाह राहुल खूप चांगली कामगिरी करतायत. धावसंख्येला मात्र वाढवतायत. साथीला जर पाहिलं तर वासिक आहेत. ओहो इकडे कमी गतीने बॉल टाकला होता. बॅटच्या काही पट्ट्यात येईना. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. निर्धाव चेंडूची सांगता होते. ओव्हर नंबर 4. धावसंख्या चांगली आहे, म्हणजे जी गती पाहिजे ती गती आहे, कारण यानंतर आणखी 2 ओव्हर येणं बाकी आहे. आता दिल मांगे मोर अजून आता अपेक्षा 65-70 पर्यंत देखील ही धावसंख्या जाऊ शकते जिकडे आहे सध्या. आणखीन एक बिग हिट. काय स्ट्रोक खेळलाय अफलातून. संतोष शेठ नागवडे पॅव्हिलियनच्या दिशेनेच बॉल मारलाय. घ्या संतोष शेठ, हा नजराना आहे तुमच्यासाठी. 6 धावांचा षटकार. राहुल यांच्या सुद्धा प्रत्येक षटकारासाठी संतोष शेठ नागवडे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आणि पठ्ठ्याने या ओव्हर मध्ये 3 षटकार मारलेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 4 ओव्हर संपल्यानंतर 50 ओलांडली. 52 धावा धावफलकावर. 2 ओव्हर बाकी आहेत अजूनही.
सागर भाऊ चितळकर आणि सचिन शेठ मधने यांच्याकडून सुद्धा राहुल यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल प्रत्येक षटकारासाठी या पुढच्या. आणि इकडे जर पाहिलं तर वासिक यांच्या बॅटमधून फटका येतोय, चौकार येईल, शेवटची ओव्हर आहे. यस, 5वं षटक आहे, म्हणजे यानंतर अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होऊ लागली आहे, धावसंख्येला कंट्रोल करावं लागेल. राहुल कोळेकर देखील मैदानात आल्यानंतर धुमाकूळ घालू लागलेले आहेत. ओ हो, वा वा वा, सचिन चांगला बॉल फिरवलाय सिमेंटवर सुद्धा. कमबॅक केले त्यांनी सुद्धा. इकडे धावसंख्या जर पाहिली तर थांबलेली ते 56 धावांवर. अब तक 56. शिरूर नगरी मधील क्रिकेट आपण पाहतोय. रॉयल ट्रॉफी ची रॉयल चर्चा. यावेळेला देखील थोडासा फिरलेला बॉल होता, त्यामुळे टायमिंग तेवढं नाही होऊ शकलं. लॉंगॉनचे फिल्डर आले, तिकडे धावसंख्या 1 ने पुढे जाते, परंतु धुमाकूळ तर राहुल कोळेकर यांनी सुद्धा घातलाय. आतापर्यंत पठ्ठ्याने फक्त षटकाराचीच भाषा बोलली आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहेत, मॅच चांगलीच होणार आहे. हो, बॉल फिरलाय, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी अतिशय वेगात. राहुल सुसाट सुटले आणि लेग बायची धाव आहे, म्हणजे अधिकृत धाव मात्र बॅटने नाहीये. ही अजूनही षटकारच आलेत बॅटने जे आलेत आतापर्यंत, त्यांच्या धावसंख्या 1 ने पुढे जाते. 58 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर या ठिकाणी आपण पाहतोय 5वी. एक मोठी मॅच, दोन्ही टीम बलाढ्य आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, पंचांनी आत फैलावले, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. साईराम मित्र परिवार आणि रॉयल ग्रुपचं हे भव्य दिव्य आयोजन. शिरूर नगरी मधील एक नामवंत स्पर्धा, एक इतिहास घडवणारी स्पर्धा. कारण इतिहास याकरता की 3 तालुक्यांना ग्रामीण भागातील एका मंचावर आणण्याचं काम केलंय विशाल गायकवाड म्हणजेच बंटी पाटील आणि त्यांच्या मित्र परिवाराने. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा 1 ने पुढे जाते. 60 धावा ओव्हर नंबर 5 सुरू असताना. या षटकात धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलंय सचिन यांनी, परंतु यानंतर आणखीन एक ओव्हर येणार आहे. आता स्ट्राईक वर सिक्सर किंग राहुल कोळेकर. बिग हिट केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर आहेत, प्रयत्न तरी सुद्धा करतायत. हो, 2 धावा तिकडे मिळतील. आणि बघता बघता 5 ओव्हरचा खेळ संपतो आणि धावसंख्या झाली ती 62 धावा धाव फलकावर. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. या ओव्हर मध्ये किती धावा येणार? वाशिक शेख 16 चेंडू मध्ये 31 धावांवर बॅटिंग करतायत आणि 7 बॉल मध्ये 20 धावांवर राहुल कोळेकर सुद्धा बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 1 ओव्हर बाकी आहे. एका टीमला जास्त धावा बनवायच्यात आणि एका टीमला धावा कंट्रोल करायच्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये मॅच आली आहे पहिल्या डावामध्ये आणि शेवटचं षटक सोपवण्यात आलंय धीरज गायकवाड यांच्या हातामध्ये. मागील षटक जर पाहिलं तर त्यांचं थोडंसं महागडं राहिलं होतं आणि चांगलीच चुरस पाहायला मिळते राहुल कोळेकर आणि त्यांच्यामध्ये. आणि तेच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आताही आहेत, वाशिक शेख आणि राहुल कोळेकर.
संतोष शेठ नागवडे हा संघ किती धावांपर्यंत मजल मारणार याची सुद्धा चर्चा होईल. वाशिक शेख यावेळेला फटका अफलातून, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर, बॉल सीमा रेषा पार, षटकार. धावफलक जर पाहिला तर 6 ने पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 68 धावांवर. फुलटॉस, या फुलटॉसला सजा तर मिळेलच आणि ती मिळाली या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मागणी बीमर साठी करण्यात आलेली आहे आणि षटकार सुद्धा आलाय. डीजे 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 थँक्यू. नो बॉल. भीमर होता आणि त्याचा फायदा इकडे घेतला गेला. या 7 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 75 धावा धाव फलकावर. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येच्या दिशेने वाटचाल, परंतु हा पहिला डाव आहे. दुसऱ्या डावात सुद्धा या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. मागील मॅच मध्ये 75 चेस करायच्या होत्या, त्याच्या अगोदर 80. ओ हो हो हो, आणखीन एक अफलातून फटका या ठिकाणी खेळला गेलाय. वाशिक शेख, अफलातून फटका, षटकार. विशाल दादा ढवळे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही रॉयल ट्रॉफी मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करू. सुनील चव्हाण साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. संतोष शेठ नागवडे यांच्याकडून वाशिक यांच्या अर्धशतकासाठी देखील 1000 रुपयाचा पुरस्कार आलाय आणि 49 धावांवर बॅटिंग करतायत वाशिक शेख. बिग हिट, काय उडवलाय समोरच्या दिशेने बॉल, सीमा रेषा पार. टाळ्या होऊन जाऊ द्यात, हाफ सेंचुरी कंप्लीट केलेली आहे. लगातार दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक करतात वाशिक शेख फ्रॉम पुणे. दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक पाहायला मिळालं वाशिक यांच्या बॅट मधून. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या देखील बनवली गेली श्रीगोंद्याकडून. संतोष शेठ नागवडे अँड कंपनी, श्रीगोंदा. तीन बॉल मध्ये 4 षटकार, 3 बॉल मध्ये 4 षटकार आलेले आहेत. गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल आणि इकडे वाशिक जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करतायत. थोडासा दबाव बॉलरवर सुद्धा पाहायला मिळतोय. राजेश ढगे साहेबांच्या नावावर रेकॉर्ड आहे की एका ओव्हर मध्ये 7 षटकारांचा.
पाहूया. परंतु धीरज देखील चांगले खेळाडू आहेत, कमबॅक करण्याचा प्रयत्न तर ते सुद्धा करतील. एक मॅन ऑफ द मॅच घेतलाय आजच्या दिवसामध्ये, त्यामुळे कमबॅक तर त्यांनाही करायचंय. परंतु वाशिक यांना सध्या बॉल नाही दिसत आहे, फुटबॉल दिसतोय. अशा प्रकारची बॅटिंग सुरू आहे. वाशिक यावेळेला पुन्हा चांगला फटका आलाय, कव्हरचं क्षेत्र निवडलंय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही, थांबवलंय तिकडे. आणि धावसंख्या एकने पुढे गेली आहे ती म्हणजे 88. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या संतोष शेठ नागवडे श्रीगोंदा टीमने बनवलेली आहे. तब्बल 88 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. परंतु हा पहिला डाव आहे. दुसरा डावातील खेळाडू देखील क्षमता ठेवतात धावसंख्येचा पाठलाग करण्याची. यावेळेला फटका खेळला खरा, बॉल हवेत आहे, फिल्डर त्यांच्याच हातात बॉल जाईल, विकेटचं पतन. धावफलक जर पाहिला तर यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल त्याच्यावर खेळलाय फटका आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. पंच्याण्णव धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. पाहायचं आहे दुसऱ्या डावामध्ये काय होईल. स्टँड मध्ये प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत आणि रॉयल ट्रॉफी जबरदस्त पाहायला मिळत आहेत. मंचावर स्वतः आयोजक विशाल गायकवाड म्हणजे बंटी गायकवाड यांना देखील आपण पाहतोय आपल्या मित्र परिवारासह
साईराम मित्र परिवाराचं हे आयोजन, रॉयल ग्रुपचं हे आयोजनाचा आज महत्वाचा दिवस आणि शेवटची मॅच आजच्या दिवसातील पहिल्या मिती आणि आता शेवटचा डाव आपल्या भेटीला येणार आहे. माझ्या मते शाळेचे स्टुडंट मोठ्या प्रमाणावर आलेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. आज देखील चांगल्या प्रमाणावर आतापर्यंत 30,000 प्रेक्षकांनी युट्यूबला मॅच पाहिली सुद्धा 70-70 स्पोर्ट्सवर. आणि आता या मॅच मध्ये कोण जिंकणार याची सुद्धा चर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण लक्ष्य जरी मोठे 55 धावांचं अशक्य नाहीये. जर चांगली सुरुवात झाली 2 ओव्हरला कुठेतरी 30-35 धावांचा स्टार्ट झाला तर ही मॅच सुद्धा बनू शकते. पहिल्या डावात संतोष शेठ नागवडे यांच्या नावाची चर्चा झाली आणि आता दुसऱ्या डावात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मोईनबाई काझी यांच्याही नावाची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. त्यांचे बंधू हे देखील सातत्याने मात्र वाईदबाई काझी असतील, अमीरबाई काझी असतील, साहिलबाई काझी असतील हे सुद्धा सातत्याने या संघासाठी मेहनत घेताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला श्रीगोंदा तालुक्यातील क्रिकेटला पुढे आणण्याचं काम संतोष शेठ नागवडे साहेब हे देखील करतायत आणि त्यांच्यामध्ये सुरू असणारी ही क्रिकेटच्या मैदानावरील चुरस आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत बॅटिंग साठी आपल्याला आसिफ शेख. मला आठवतंय 100 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग एनबी ट्रॉफी मध्ये करायचा होता आणि विजय पाबळे आणि आसिफ शेख यांनी जबरदस्त कामगिरी केली होती आणि अगदी जवळ आणलं होतं त्या मॅचला. आज देखील तसंच काहीतरी आसिफ यांना करावं लागेल. प्रथमेची साथ द्यावी लागेल. पंचांचा इशारा येतोय या मॅचच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीचा, ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण वाशिक शेख यांना पाहतोय. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजांच्या दिशेनेच हा चेंडू खेळलाय, अडवलाय. पहिला बॉल निर्धाव आलाय. 6 षटका आणि 55 धावांचा पाठलाग करायचा. मोठं लक्ष उभं केले. लगातार दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक केले वाशिक शेख यांनी. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय हा फटका. गॅप मध्ये खेळण्यात यशस्वी राहिले. बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. वाशिक यांच्या याच चेंडूवर जर पाहिलं तर चौकार खेळलाय. 4 धावा मात्र इकडे म्हणजे अशक्य नाहीये. पॉवर प्ले खूप महत्वाचा असेल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बीट होत आहेत फिल्डर तिकडे. एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे ती म्हणजे आता 5 धावांवर हा धाव फलक जाताना पाहायला मिळेल. 90 धावा तर अजूनही करायच्या आहेत. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. प्रीमियर लीगचा जमाना आलाय. काळाच्या ओघात व्यावसायिक स्पर्धा किंवा नॉकआउट स्पर्धा मागे पडल्या. म्हणजे अलीकडे जर पाहिलं तर 20% सुद्धा नॉकआउट स्पर्धा होत नाहीत. प्रीमियर लीग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. गावनिहाय क्रिकेट मात्र वाढलंय. वाह, चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला आणि बॉल सीमा रेषेच्या पार पाठवलाय. षटकार. धाव फलक जर पाहिला तर आता 11 वर जातोय. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे प्रथमेश यांचा. समोर खेळतात. ओ हो, काय कॅच या ठिकाणी अफलातून. एक आनंदात आहे, त्याने विकेट घेतली आहे. एकाने डोक्याला हात लावलाय, तो बाद झालाय. एकाच वेळेला 2 भाव मुद्रा पाहायला मिळत आहेत. प्रथमेश यांचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं, परंतु काय अफलातून झेल घेतलाय. पहिल्या प्रयत्नातून हातातून बॉल निसटला आणि दुसऱ्या प्रयत्नात तो पकडला.
कॅच पकडली की मॅच पकडली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश थोडेसे नाराज. संतोष शेठ नागवडे यांच्याकडून हा जो झेल घेतला वार्षिक शेखने, या झेलासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. या वेळेला जर पाहिलं तर थोडंसं शफलून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. सुशांत आलेत मैदानाच्या आतमध्ये. आसिफच्या जोडीला लेगबाईची एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या ही चिंतेची बाब नाही, विकेट ही चिंतेची बाब असू शकते. पहिली ओव्हर वासिक यांची इकडे संपली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 12 झाली आहे. 12 धावा धावफलकावर 95चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 5 ओव्हर मध्ये 83 धावा करायच्या आहेत. ऋतिक येतात मात्र गोलंदाजी करण्यासाठी. ऋतिक गजर ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे सध्या. पहिलाच बॉल, त्याच्यावर चांगला फटका तिकडे येताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होईल. 4 चौकार. चौकार आलाय आणि सुशांत सांगतात आम्ही काय हार नाही मानली, आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत. ऋतिक गजर. चांगला बॉल या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय. डॉट बॉल येईल. सोळा धावा धावफलकावर आहेत. 95चा पाठलाग करायचा आहे. रॉयल ट्रॉफीचं रॉयल आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. वाह, आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी चांगल्या टप्प्यावर टाकला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगलाय आणि लेगबाईच्या स्वरूपातील एक धाव आणखी कळवली जाते. ऋतिकडून देखील चांगला मारा केला जातोय. पॉवर प्ले सुरू आहे. या पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त मोठमोठे फटके मारण्याचाही प्रयत्न होणं गरजेचं आहे. 95चा पाठलाग करायचा आहे म्हणजे समोर मोठं लक्ष आहे. ऋतिक यावेळेला चांगला फटका खेळलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. कंट्रोल मात्र या षटकात ऋतिकने देखील केलाय. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर धावसंख्येला थोडासा लगाम घातलाय. धावसंख्या जर पाहिली तर 18 वर आली आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर महत्वाचा दिवस, दुसरा दिवस आहे. स्पर्धा जसजशी पुढे जाईल मजा येईल, रंगत वाढेल. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत आता हळूहळू रंगात येऊ लागली आहे. 3 तालुके एका मंचावर. रॉयल ट्रॉफी यावेळेला बॅटची कडा. ओ हो, कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु त्या ठिकाणी कॅच नाही झाली आहे आणि एक धाव मात्र मिळणार आहे. चांगली गोलंदाजी ऋतिकने आतापर्यंत केली आहे. धावसंख्या 19 वर आहे.
प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने, ज्या ज्या ठिकाणी सावली आहे त्या त्या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी आहे आणि हेच या मैदानाचं, रयतच्या मैदानाची ओळख आहे. याही वेळेला चांगला बॉल ऑप्टमच्या बाहेर केला होता ऋतिकांनी. तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी ऋतिक गजरने देखील इकडे केली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 20 झाली आहे आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे. 75, 4 ओव्हरला 75. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल, म्हणजे 24 बॉल मध्ये 12 सिक्सर मारावे लागतील. एकवीस धावा धावफलकावर आहेत. उद्या देखील भले भले संघ इकडे खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या मॅचचे देखील सर्वांना उत्कंठ आहे. काही मित्र एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. वाशिक शेख आजचा दिवस यांनी सुद्धा गाजवलाय, कारण 2 अर्धशतक सोपी गोष्ट नाहीये. या वेळेला यस, जोपर्यंत सुशांत आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. वासिक देख दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आसिफ सुद्धा पाहायला मिळत आहेत. हे 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे, परंतु आता भाषा षटकाराचीच बोलावी लागणार आहे. फुलटॉस फेकून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. वाशिक यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. राहुल त्या ठिकाणी होते, त्यांनी चांगला कॅच त्या ठिकाणी घेतला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. 3 मॅच मध्ये 121 धावा आणि 4 विकेट वाशिक यांनी आतापर्यंत मिळवलेल्या आहेत. चांगली कामगिरी. मॅच नाही संपली. यावेळेला उडवलाय बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत. वाशिकच्या खात्यात आणखीन एक विकेट. धन्यवाद. ओव्हर नंबर 3 साठी वाशिक आले आणि बॅक टू बॅक 2 विकेट देखील घेताना पाहायला मिळत आहेत.
एकंदरीत 5 विकेट त्यांच्या खात्यावर आणि 3 मॅच मध्ये 121 धावा, 2 अर्धशतकासह वाशिक यांच्या नावावर पाहायला मिळत आहेत. आज अर्धशतक महेश नानगुडे यांच्या नावावर देखील पाहायला मिळालं. अण्णापूर संघाला ज्यावेळेला त्यांनी क्वालिफाय केलं महाराजा प्रतिष्ठान. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका होता. एक धाव मिळेल. मॅच पासून आता हळूहळू टीम मोहीनभाई काझी दूर चाललेली आहे आणि सुशांतची आशा आहे. सुशांतकडे ते कॅलिबर आहे. आज त्यांना ते दाखवावं लागणार आहे. सुशांत, मॅच नाही संपली, एका जिद्दीने खेळावं लागेल. प्रत्येक बॉल बाहेर मारावा लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. डायरेक्ट हिट होता होता बचावले. काय बॉलिंग केली वाशिक यांनी, जबरदस्त. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर वाशिक यांनी सुंदर गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा आणि 2 विकेट, एकंदरीत 3 विकेट घेतल्या या मॅच मध्ये त्यांनी. आणि धावा जर पाहिलं तर फक्त 14 धावा, 3 विकेट. आणि पहिल्या डावात बॅटिंग करत असताना वाशिक शेख यांनी धावा केल्या त्या 56 धावा. नाबाद 56 धावा आणि 3 विकेट. याच्यापेक्षा अष्टपैलू कामगिरी काय होणार. डीजे या, वेळ आहे एखादं गाणं. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ तर अजूनही बाकी आहे. धावसंख्या 23 झाली आहे. 3 षटकांनी 72 धावा, 18 चेंडू 72 धावा. 18 पैकी 12 बाहेर मारायचे आणि ते सुद्धा षटकारासाठी. हो, अशक्य नाहीये क्रिकेटमध्ये. पाहूया, सोन्याकडे ती ताकद आहे, सुशांतकडे ती ताकद आहे. आज दाखवावं लागणार आहे. जोडीला जर पाहिलं तर सुनील लोकडे यांना देखील आपण पाहतोय. त्यांनी सकाळच्या मॅच मध्ये खूप चांगले दर्जेदार फटके खेळले होते आणि आता त्यांना ते खेळावे लागतील. गोलंदाजीसाठी येत आहेत बाळू. ओ, यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आणि स्ट्राईक वर पुन्हा एकदा सुशांतच येताना पाहायला मिळत आहेत. आज संपूर्ण संघ सुशांतची वाट पाहतोय. येणार का षटकार, येणार का चौकार. सुशांतच्या बॅट मधून प्रयत्न करावे लागतील. का या खेळाडूला सुद्धा बऱ्याच स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून किंवा आयडॉल म्हणून बोलवलं जातं. आज स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची नामी संधी आली आहे. तुमचं नाव केव्हा होतं, जेव्हा तुमची टीम संकटात असते. आणि आता टीम संकटात आहे, नुसती संकटात नाहीये, खूप मोठ्या संकटात आहे. तिकडनं बाहेर काढायचं असेल, पारनेर तालुक्यातील या स्टार खेळाडूची बॅटिंग पाहावी लागणार आहे. समोर श्रीगोंदा थोडंसं हावी होत आहे. बिग हिट, टोलावलाय बॉल, फटका फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. षटकार, हो मी करू शकतो, हा आत्मविश्वास या ठिकाणी दाखवतायत सुशांत. शांत राहून चालणार नाही सुशांत. अशाच प्रकारची बॅट फिरवावी लागणार आहे. आजचा दिवस पुन्हा 1 वर्ष नाही येणार आहे. यावेळेला देखील हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर होतोय. ऑप्टमच्या खूप बाहेर होता, अगदी लाईनच्या बाहेरला बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता सुशांत यांचा. आणि धावफलक जर पाहिलं तर इकडे 30 धावांवर येतोय. सुशांतची बॅटिंग आणि त्याची चर्चा या ठिकाणी होणं देखील गरजेचं आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय, त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. सुनील आहेत त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये. मॅच खूप सारी दूर गेली आहे, परंतु प्रयत्न सोडायचे नसतात, प्रयत्न करत राहायचे. कधी तुमच्या बाजूने मॅच येईल याचा नेम नाही. कित्येक मॅचेस आपल्याला आठवतात, प्रेक्षक उठून गेले, मॅच वन साइड झाली म्हणून, आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच रंगताना पाहायला मिळाल्या. हो, वर्ल्ड कपची फायनलला तर सगळ्यांनी, कुणी टीव्ही बंद केली, कुणी मोबाईल बंद केले.
आणि पुन्हा चालू केल्या. कमी गतीचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता मात्र थोडस या ठिकाणी कमी गतीचा बॉल ना वळणारा बॉल देखील टाकला आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 32 धावा. त्रेसष्ट धावांची आवश्यकता अजूनही आहे. सुशांत गायकवाड स्वतः छाप सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आयकॉन म्हणून किंवा आयडॉल म्हणून जे नाव कमावलंय ते का कमावलं दाखवावं लागणार आहे. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एका धावीने धावसंख्या पुढे, एक षटकार जरूर आला परंतु बाकी काही नाही. येऊ दिला मोठा फटका आणि धावसंख्या 33 वर. ओव्हर संपतायत मात्र या ठिकाणी 4 आणि मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 62. 12 मधले 10 मारले तरी चालतील. तरी देखील सगळ्यांच्या नजरा सुशांत गायकवाड यांच्यावर आहेत. काय करणार हा खेळाडू? मनामध्ये विचाराचं काहूर माजलं असेल सुशांतच्या सुद्धा. आता खूप दूर गेली आहे मॅच, तरी सुद्धा मी प्रयत्न करणार, मी ही मॅच नाही सोडणार. हेच याच जिद्दीने बॅटिंग करावी लागेल. परंतु चांगल्या स्थितीमध्ये सध्या संतोष शेठ नागवडे आणि कंपनी श्रीगोंदा. वाशिक शेख यांनी अप्रतिम कामगिरी केली इकडे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येतात आता सागर सावंत, ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा घेतला होता, ते चालेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल तर डॉट आलाय. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, सुशांतला स्वतःला सिद्ध करावं लागेल. चांगला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. लोअर फुलटॉस बॉलला समोरच्या दिशेने केवळ ढकललं गेलंय. सुनील यांच्याकडे देखील तेवढी चांगली क्षमता आहे, दाखवावं लागणार आहे. जवळपास आता मॅच झुकली आहे श्रीगोंद्याच्या बाजूने, परंतु पाहायचंय जाता जाता षटकार चौकार मारून प्रभावित करतायत का हे बॅटर पाहावं लागेल. प्रेक्षक देखील आता काही जागा सोडतायत, जे बसले होते आता उठू लागलेले आहेत, परंतु उत्कंठा त्यांची आणखी वाढू शकते जर षटकार चौकार आले तर. यास पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय, फॉलिंग स्वीप, स्वतः खेळपट्टीवर पडले आणि बॉलला मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय 4 धावांसाठी. हो, प्रयत्न जरूर होता. पहिल्या 2 प्रयत्नात हातातून बॉल निसटला, त्यानंतर जमिनीवर पडला. आता मात्र केवळ औपचारिकता बाकी आहे, स्वतःला सिद्ध करणं बाकी आहे. मोईनभाई काझी अँड कंपनी दुसऱ्या बाजूला संतोष शेठ नागवडे आणि कंपनी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलेली आहे. 5वी ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय. रॉयल ट्रॉफीचं रॉयल आयोजन आपण पाहतोय. साईराम मित्र परिवाराचं आयोजन पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 2. कमी गतीचा बॉल, याही चेंडूवर जर पाहिलं तर जास्त काही नाही पाहायला मिळालं. आणि पहिल्या डावात जे वाशिक शेख नावाचं वादळ आलं, त्या वादळाचा तडाखा मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीमला बसला. आणि एकतर्फी गोलंदाजीत, फलंदाजीत आणि कित्येक स्पर्धामध्ये आयकॉन म्हणून निवड करायची झाली तर वाशिकची निवड का केली जाते? दोन्ही टीम समसमान स्थितीवर होत्या. एक टीमने एक मॅच जिंकली होती, एक मॅच हारली होती. एक टीम एक मॅच हारून पुन्हा जिंकली होती. परंतु या मॅच मधील 2 टीम मधील जी तफावत होती ना, ती होती वाशिक शेख आणि त्यामुळे मॅच आता एकतर्फी होते. 6 चेंडूंचा शेवटचा खेळ बाकी आहे.
पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण श्रीगोंद्याच्या संघाची. संतोष शेठ नागवडे यांचा संघ खूप दर्जेदार कामगिरी आज जर पाहिलं तर महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर या संघाने देखील बाजी मारली आणि आता पुढच्या फेरीच्या दिशेने संतोष यशवंतभाऊ पाचंगे यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. डोक संगीतचे नामवंत उद्योजक आणि शिक्षण सम्राट सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला विकेट येते आणि दुसऱ्या बाजूला सागरप्पा यांचा संघ काल क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. धाव आतापर्यंत दिलेली नाहीये. मॅच औपचारिकतेकडे निघालेली आहे. प्रीमियर ओमकार आलेत. पहा मॅचचा रिझल्ट काही लागू देत. ओमकार सांगतायत मला माझी छाप सोडायची इकडे आणि षटकार त्यांनी खेळलेल्या ओमकार सुतार यांनी. पारनेरचे खेळाडू आहेत, पाहूया श्रीगोंद्याचे. आणि त्यामध्ये पहिला संघ ठरलेला आहे तो महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं संघ ठरलेला आहे तो संतोष नागवडे 11 हा संघ. दोन्ही संघाचं मनपूर्वक असं स्वागत आणि झालेल्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण आता देणार आहोत मंचावरती. आणि मॅन ऑफ द मॅच आहे आजच्या दिवसामधला वाईल्ड फायर वासिक शेख. मॅन ऑफ द मॅच खूप जबरदस्त कामगिरी करताना बघायला मिळाली आणि त्यांचं या ठिकाणी सामना देण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करणार आहे. सन्माननीय यशवंत भाऊ पाचंगे साहेब असतील, त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी सामना देण्यासाठी मंचावरती यायचं आहे. या वाशिक शेख या ठिकाणी ढोक सांगवीचे ख्यातनाम उद्योजक तथा शिक्षण सम्राट यशवंतभाऊ पाचंगे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. तसेच आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आयचे अध्यक्ष सुद्धा आणि डोकसांगवीचे ख्यातनाम उद्योजक आणि त्याचबरोबर शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट 121 धावा आणि 5 विकेट. 121 धावा 3 मॅच मध्ये 2 हाफ सेंचुरी आणि संतोष शेठ नागवडे यांच्या टीम साठी जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळालेली आहे. आणि अन्नापूर नंतर क्वालिफाय होणारा संघ ठरतोय. यस, संतोष शेठ नागवडे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा या खेळासाठी त्यांना या ठिकाणी दिला जाणार आहे. यस, संतोष शेठ नागवडे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार. खूप चांगली खेळी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. वशिक भाई, एक मिनिट. वशिक भाई, कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना आणि कशी टीमची तुमच्या चांगली बॉन्डिंग झाली आहे आणि आज जे 2 हाफ सेंचुरीज बॅक टू बॅक आम्हाला पाहायला मिळाले. पहले तो मैं संतोष सर का और श्रीगोंदा टीम का थैंक यू बोलूँगा जिन्होंने मुझे अपॉर्चुनिटी दिया है खेलने का, क्योंकि थोड़ा बैटिंग का थोड़ा बैट पैच चालू था और आज ऋतिक ने बोला था ये कुछ अच्छा करोगे तो आज हो गया अच्छा. तो थैंक यू टीम और थैंक यू ऑर्गेनाइजर्स के लिए जिन्होंने एक एक आयकॉन अलाउ किया और हमको यहाँ पे अपॉर्चुनिटी मिला खेलने के लिए. खूप छान, असंच खेळत राहा आणि या स्पर्धेची लज्जता वाढवत राहा. धन्यवाद. मी सुद्धा
आभारी असणार आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून माझे मित्र बंटी पाटील यांचा, ज्यांनी आज धन्यवाद संतोष शेठ, आपलं मनपूर्वक आभार असेल. आज एक दिवस का होईना या स्पर्धेचा घटक होऊ शकलो, परंतु पुढल्या वर्षी संधी मिळाली तर पुन्हा येईल. धन्यवाद भाऊ. तर आपले महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके समालोचक आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर यांचा सन्मान या ठिकाणी रॉयल ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी संपन्न केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी आदरणीय खंडू शेंडगे सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न करतो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं गेलं टेनिस क्रिकेटच्या सर्वाधिक जास्त स्पर्धा जे करतात आणि पूर्ण भारताभर ज्यांचा आवाज मराठी असेल हिंदी असेल अशा समालोचनामधून जर पाहिलं गेलं जे सर्वांना मंत्रमुग्ध करतात असे समालोचक आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर यांचा सन्मान मंचावरती या ठिकाणी संपन्न करतात. आदरणीय सर्व साईराम मित्र परिवार आणि रॉयल ग्रुप हा या ठिकाणी सन्मान मंचावरती संपन्न केला जात आहे.